लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने. नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. नाशिककरांनो, पाण्याबाबतची ही मोठी आणि महत्त्वाची अपडेट समोर येते. आता शहरामध्ये दर शनिवारी पाणी पुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. नाशिक शहरामध्ये पाणी टंचाईचं संकट गडद होत चाललं असून आता प्रशासनानं मोठा निर्णय घेतलाय. जून आणि जुलै महिन्यामध्ये दर शनिवारी नाशिक शहरामध्ये पाणी पुरवठा पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी आतापासूनच पाणी वापराबाबत नियोजन करण्याची गरज निर्माण झाली आहे. नाशिक शहरातून जून आणि जुलै महिन्यात दर शनिवारी पाणी पुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनानं घेतलाय. तसेच ऑगस्ट महिन्यात 2 दिवसाआड पाणी पुरवठा करण्याची शक्यता वर्तवण्यात येते. सध्या नाशिक जिल्ह्यातील धरणांमध्ये केवळ 23% पाणीसाठा शिल्लक आहे. तर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणातही जेमतेम 33 ते 34% पाणीसाठा उपलब्ध असल्यानं हा निर्णय घेण्यात आलाय. पाणीसाठा घटत असल्यामुळे येत्या काळात आणखी कडक निर्बंध लागू होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये. दरम्यान गंगापूर धरणामध्ये पाणीसाठा मर्यादित असल्यामुळे नियोजनबद्ध कपात आवश्यक आहे. त्यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापरावं असं आवाहन महापौर हिमगौरी आडके यांनी केलंय. नमस्कार नाशिककर. आपल्याला अल निनोच्या पार्श्वभूमीवरती पाणी कपातीला सामोरं जावं लागणार आहे आणि त्याकरता तसे शासकीय निर्देश देखील आलेले आहेत. ही जी पाणी कपात आहे ते आपल्या गंगापूर धरणावरनं खरं तर आपण 600 MLD पाणी असा उपसा करत असतो. आपल्याला 134 जलकुंभामधनं सुमारे 2502 अशा लांबीच्या जलवाहिन्यांनी पाणी पुरवठा होत असतो. पण असं जरी असलं तरी आत्ताचा पावसाळा हा उशिराने येतो आहे. अनेक ठिकाणी पाण्याची टंचाई आहे आणि म्हणून पाण्याचा वापर हा अतिशय योग्यरित्या करावा आणि पाणी वाया घालवू नये अशी आपल्याला सगळ्यांना नम्र विनंती. त्याच पद्धतीने आपण ह्या शनिवारपासनं एक दिवसाचा आता प्रत्येक पूर्ण आठवड्याचा एक ब्रेक घेणार आहोत. तर पाणी पुरवठा हा जो आहे तो प्रत्येक शनिवारी हा बंद असणार आहे. याची आपल्या सगळ्यांनी नोंद घ्यायची आहे आणि सहकार्य करायचं आहे. धन्यवाद. सेव्ह वॉटर, सेव्ह लाईफ. दरम्यान वाढत्या पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर नाशिककरांना आता पाण्याचा प्रत्येक थेंब जपून वापरण्याची गरज निर्माण झाली आहे. संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.